सुंदरते ध्यान भेदते बड़ी सुंदरते ध्यान भेदते बड़ी सुंदरते ध्यान भेदते बड़ी सुंदरते ध्यान भेदते
Gaulanani
ज्याच्या ठिकाणी गुण नाही, जाती नाही, क्रिया नाही, संबंध नाही, म्हणून सवी तुकया मेला तेने अगुणा आणला.
म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी आणखी जे आपल्याला 7 दिवसपर्यंत आणखी भागवताचं अमृत, भागवत अमृतच आहे, त्या अमृताचं पान आपण केलं अशा तऱ्हेचे आणखी जे मार्गदर्शक होते ते आमचे हरिभक्तपरायण आदरणीय श्री चित्तेजी महाराजजी ते आहेत. आणखी दुसरी गोष्ट आपले हे सुभद्राल महाराजजी आहेत ना, बरेच महाराज लोक असतील. त्या सर्वांना साष्टांग नमस्कार करतो आणि थोड्या वेळातच सेवा आटोपतो, कारण 12 वाजलेले. पाहती म्हणती नंदाची पोरी. आता काय, जसा अभंग सुरुवातीला आपण सोडवतो त्याप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी पोर शब्द आहे. पोर म्हणजे जे वयानं लहान असणारे जे वयानं असतात ते अनुभवानं कमी असतात, पण या ठिकाणी त्यांचा अनुभव फार मोठा आहे. ते लहान जरी दिसत असले तरी त्यांचा अनुभव जेवढा आहे, त्यांचं प्रेमच भगवंताचं एवढं आहे. गौरियांची ताकिले कोण पोरे चांगली, ज्यांचं उष्ट ताक पिणारा जगन्नियंता भगवान आहे. त्यांची योग्यता, त्यांची विशेषता, त्यांच्या ठिकाणी असणारी अपूर्वता, त्यांच्या ठिकाणी असणारी अशा तऱ्हेची जी अनुभूती, आणि हे असूनही ज्यांच्या ठिकाणी अपार असणारं प्रेम, म्हणून त्यांना लहान कसं म्हणावं. विठ्ठला आणि ते म्हणतात आजी चोरी केली खरे. आज खरी चोरी केलेली आहे. या काल्याच्या कीर्तनामध्ये विशेषतः 2 अवस्थेचं वर्णन आमचे वाडवडील म्हणजे जे मोठे अशा तऱ्हेचे कीर्तनकार झाले असतील, ज्ञानोबा तुकोबारायापासून त्या संतांनी या 2च अवस्थेचं काल्यात वर्णन केलेलं आहे. आणि ती एक प्रथा चालू आहे. रांगता बोधनी राखीला आहे. रांगत असताना भगवंतानं काय केलं? चोरीच केली. रांगत असताना चोरी केली आणि गोधन म्हणजे गोनाम इंद्रिय, आणि त्या इंद्रियांना आवरण्याकरता जी काही मंडळी होती भगवंताची, जी मित्रमंडळी होती, त्या मित्रमंडळीचं वर्णन आहे. आणि भगवंताने त्यांच्या मध्ये येऊन त्यांची चोरी केलेली आहे, हे विशेष कार्याचं वर्णन आहे. वास्तविक शेवटच्या काळात तुकोबाराय म्हणतात की मी माझ्या जीवदशेने संपूर्ण संपलो. कारण जीवदशा संपण्याकरता कितीतरी जन्म साधनेचा आटापीट करावा लागतो. कुठे त्यांनी योग साधला असेल, कुठे निष्काम कर्म केलेलं असेल. अशा रीतीने त्यांची जी वाटचाल आहे परमार्थ मार्गाची,
ती एवढी सूक्ष्म, एवढी विचारणीय अशा तऱ्हेची आहे की त्याचं वर्णनही होऊ शकत नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या योगाभ्यासे सिद्धी रोधिताची वाटाऊ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. किती साधनं केलेली असते, नाना साधनाच्या केल्या खटपटा, आणि अशा रीतीने या आणखी गायींचं नियंत्रण करण्याचा यांनी प्रयत्न केला. आपल्या आणखी इंद्रियांचं नियमन करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक इंद्रिय ते लौकिक विषयाला सोडून राहण्याचा प्रयत्नच करीत नाही ना. स्वभावच त्यांचा विषयाला सोडून राहण्याचा नाही असा. या विषयापासून काही आणि सर्वधारण्याची नाही. हा स्वभावाची पाहिजे. इंद्रियांना विषय सोडावेसे वाटत नाही, पण इंद्रियांनी विषय भोगून सुद्धा त्या भोगामध्ये अनासक्तता, त्या भोगामध्ये एक प्रकारचं वैराग्य, आसक्तीहीनता, भोग चालू आहे पण भोगात मन नाही. असा ज्यांचा सारखा प्रयत्न आहे, अशी ज्यांची सारखी वाटचाल आहे, असे जे आणखी गोपाळ आहेत ना, ते भगवंताचे किती आवडीचे असते आणि म्हणून त्यांच्या हृदयात येऊन भगवान निवास करतो. मग साय झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. अशा आणखी अवस्थेवर येण्याकरता जीवदशा संपावी लागते. कारण जीवदशा म्हटलं की सर्व संसार आहे, जीवदशा म्हटली की सर्व उपाधी आहे, सर्व प्रकृतीचा खेळ आहे. आणि या प्रकृतीचा खेळ असा विलक्षण आणि चमत्कारिक आहे की मोठमोठे या प्रकृतीच्या खेळात फसलेले आहेत. महाभारती युद्धामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की अर्जुन हा किंकर्तव्य विमूढ झाला, कारण तो मोठ्या आवेशाने युद्धाला आलेला होता. कारण तो धनुर्धर होता. मी पार्थो द्रोणाचा केला, वीर होता, धनुर्धर होता, पराक्रमी होता, शूर होता. आणि त्याला असं वाटे की आपल्याला इतका त्रास दिला, आता आपण यांना जिंकल्याशिवाय राहणार नाही. भगवान समोर होतेच बसलेले धुरीवर. पण ज्यावेळेस भीष्मंच द्रोणांच जयद्रथांच यावेळेस हे पहाते सर्व
मामे आहेत, काके आहेत, चुलते आहेत, पुत्र पौत्र आहेत आणि यांच्यावर आता आपण वार करायचं आणि यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगायचे म्हणून त्या ठिकाणी तो किंग कर्तव्य मूळ झाला. युद्ध करू नये अशी क्लीबता ज्याला म्हणतात, नपुंसकता ज्याला म्हणतात, अशी त्याच्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याने खाली उडी घातली, रथाच्या खाली उडी घातली. संजय म्हणतो ही आदिपुरुषाची माया, ब्रह्मेया ही नाही ती आया, म्हणून भुलविला राया, संजय म्हणे. अरे बाबा, ब्रह्मदेवादिकाला सुद्धा ही आणखी खेळ होते, तर तुझी काय कथा विठाला. भगवंताला त्याचं अज्ञान दूर करावं लागलं. अज्ञान दूर करून त्याला आणखी अशा तऱ्हेचं आणखी त्या युद्धामध्ये तत्पर करावं लागलं. पण ते युद्ध म्हणजे त्याचं मोह नष्ट झाल्यावर नष्टो स्मृतिवर्धसारामया सुतो स्मृत संजय करिष्ये वचनंत. याप्रमाणे जिथे ज्ञान आहे, सोप्या भाषेत सांग, पण जिथे भक्ती नाही तिथे प्रेम नाही. जिथे ज्ञान आहे आणि भक्ती आहे तिथे भगवंताविषयी प्रेम आहे, दुधात साखर आहे. असे हे गोपाळ होते. विठाला आणि तशाच त्या लोळणीही होत्या. लोळणी म्हणजे सामान्य काही बाया नव्हत्या, असं आहे. त्या वेदाच्या ऋचा होत्या. त्यागण वेद गर्भिता श्रुतीरूपे नव्हे माझी प्राप्ती, म्हणून परतल्या नीती नीती माझी सुख संपत्ती. कारण भगवंताचं प्रेम संपादन करण्याकरता अलौकिक प्रेम आहे, ज्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारची अशुद्धता नाही, कोणत्याही प्रकारचा आणखी विषयाचा गंध नाही, अशा तऱ्हेचं हे प्रेम आहे. म्हणून कबीर महाराजही त्यांचं वर्णन करतात. कबीर कबीर क्या कहे या जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. विठा हरिरता चपळा नारी, ज्यांचं चित्त रंगलेलं होतं भगवंताच्या प्रेमात, असं आहे. त्या प्रेमामध्ये दुसरा विषय नाही, एकोहम, तोच फक्त त्यांचा विषय होता. एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला, जया परियो तैसाची गमला, नंदनंदन हा चोर अंबलाओ. याप्रमाणे असा जो परमात्मा आहे, जो एकच आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वांतर्यामी आहे, असा एकोहम बहुश्यामी किंवा एकम एवं अद्वितीयम ब्रह्म, किंवा नाथराय सुद्धा म्हणतात एका जनार्दनी एकपणे उभा. जगत त्यांना दिसतच नाही, बस तोच एक दिसतो. कोण आहे हे खरे ज्ञाते आहे. ब्रह्मविद अशा तऱ्हेचे हे आणखी महात्मे आहेत की ज्यांना तोच दिसतो. कोण? त्याचंच नाव भगवान श्रीकृष्ण. कसं आहे, तो रूपात येतो, गुणात येतो, तेव्हा आपण त्याच्याशी बोलू शकतो, त्याची भक्ती करू शकतो, त्याचं वर्णन करू शकतो. आणि जेव्हा तो आपल्या स्वरूपात जातो तेव्हा फक्त अनुभवाचाच विषय राहतो. अशा त्या परमात्म्याला
दुधाणी त्या दुधाण्या ज्या होत्या त्यामध्ये त्यांनी पाहिलं की यामध्ये जे दही होतं, यामध्ये जे दूध होतं, यामध्ये जे लोणी होतं ते सर्व पस्त केलेलं आहे. आणि ह्या रिकाम्या झालेल्या दुधाण्या आता अशी ही चोरी करणारा विलक्षण चोर कोण आहे? म्हणती नंदाची आठवण, म्हणती भगवान जो चोरी करतो त्या ठिकाणी खूप अशा तऱ्हेचे सात्विक भाव राहतात. खूप भक्तीचा खूप अशा तऱ्हेचा आणखी अखंड धरा राहतो, प्रेम राहतो. आणि या ठिकाणी विषय संपवून जातात, विषयाविषयी आसक्ती संपून जाते. हो, शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे, गंध आहे, हे सर्व विषय भोगत असतानाही ज्या भोगामध्ये ज्यांना अनासक्तता आहे असे जे आणखी कोण असे जे गोपाळ आहे, अशा ज्या गौरणी आहेत. आणि वारकऱ्यांचे लक्षण हेच आहे. वारकरी याचा अर्थ असा आहे की जो इंद्रियांच्या विषयावर अनासक्तीचा वार करतात ते वारकरी आहे. अशी ही चोरी भगवंताशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. पण त्याकरता त्यांना खूप अशा तरी किंमत मोजावी लागते. किती जन्मापासून जन्मांतराचा अभ्यास लागतो. एक काम विषय जो असा आहे तोच जर नियंत्रित करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला कितीतरी जन्म लागतात. त्याचप्रमाणे हे सर्व खादाड अशा तऱ्हेचे आणखी विषय आहेत. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मेहवैरिणा. हे आणखी ज्या परमात्मा वस्तूच्या जवळ जायचं तिथे जाऊ देत नाही असं आहे. आत्मसुखाची या गोडिया विटे लोका सगळ्या विषया दयाचे ठाई इंद्रिया मानू नाही असं आहे. पण जे जाणारे आहे ते त्याचा विचार करीत नाही, ते त्याचं नियंत्रण करतात आणि शेवटी भगवत सुख भोगतात, भगवत प्रेम अशा तऱ्हेचं आपल्या जीवनात भोगतात. असे जे गोपाळ आहे, असे जे आणखी गौरणी आहे, ते ही चोरी भगवंताशिवाय दुसरा कोणी करीत नाही. म्हणून त्या वीण नासी नव्हे दुसरी आयसी. अशा रीतीने निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि शेवटी ज्या आवरणामुळे आपला
सुखाचा विषय आपण भोगू शकत नाही, आपण आपल्याला ओळखू शकत नाही, आपण आपल्याला जाणू शकत नाही. आपला आपण पया सर्व जो धनंजया तिची लोकया अज्ञानासी, याप्रमाणे हे आवरण दूर करण्याकरता अज्ञानी दूर व्हावं लागतं. सद्गुरू श्रीगुरू त्याचे ते अनावरण करतात, आवरण दूर करतात. तया परी श्रीगुरु करती जयंगी घालू ते होणे ठाके संसार मोक्ष मिळालो. म्हणून हे सुख प्राप्त करण्याकरता जीवदशा बाधित व्हावी लागते. जीवदशा जेव्हा बाधित होते तेव्हा आहे त्या वस्तूची उपलब्धी पूर्वीच असते. आहे ती आहेच, पण आहे ती हरवल्यासारखी होते. अशा तऱ्हेचं ते हरवले पण संपते आणि खऱ्या सुखाची प्राप्ती होऊन जाते. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, पाती गौरणी गौरणी पाती गौरणी 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 तवती पाती दुधारणी तवती पाती दुधारणी मनती गंगा व्यापुरी मनती गंगा व्यापुरी पालती दुधारणी तवती पालती मनती गंगा व्यापुरी मनती गंगा व्यापुरी आदि को
रांगत असताना आणि ओढण जे गाई चालित असताना या प्रकारचं हे चरित्र आहे. त्या चरित्राचा थोडा उच्चार करायचा आणि संपवायचा. भगवान आणखी कंसाच्या कारागृहात रात्री 12 वाजता अवतीर्ण झाले. प्रगट भयो भगवान मथुरामी प्रगट भयो भगवान. वसुदेव देवकीला आनंद झाला. पण ताबडतोब त्यांना असं वाटलं की कसं काय करायचं. हे लहान आतापर्यंत 6-7 खलास झालेले आहेत. आता याचं कसं काय करायचं असा प्रश्न पडला. देवकी चिंता करायला लागली. भगवंतानं सांगितलं काही चिंता नको. मला ताबडतोब इथून या ठिकाणाहून नंदाच्या घरी घेऊन जा. नंदाच्या घराला मदने गोकुळाला माया उपजली तेथे नेई मजा आणि वसुदेवांनी त्या ठिकाणी नेला. गाढ अशा तऱ्हेच्या झोपेत असलेले सर्व गोकुळातील लोक, यशोदा आई ही सुद्धा गाढ झोपी होती. अशा अवस्थेत तिच्याजवळ त्याला ठेवून दिला. तिला असं वाटलं की सकाळी आपल्यालाच मुलगा झाला. कृष्ण गोकुळी जन्माला भक्ता चळका सुटला. त्याप्रमाणे लहानपणात त्याचे जे अशा तऱ्हेचे आणखी पोड कौतुकाचे जे काही त्याला वाढवणं, त्याचं पालन करणं, याप्रमाणे लहानपणी जे काही असते त्याप्रमाणे त्याचं पालन करून होऊन राहिलं, संगोपन होऊन राहिलं. आणि अशा रीतीने त्याचं नामाधिकरण झालं. गर्ग ऋषींनी त्याचं नाव कृष्ण अशा तऱ्हेचं ठेवलं. कृष्ण या शब्दाचा अर्थच असा आहे ज्याच्यामध्ये आकर्षण आहे. कर्षती हा धातू आहे जो आपल्याला आकर्षित करतो. पण केव्हा आकर्षित करेल? जेव्हा त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा. भगवंताला सर्व पाहण्याकरता लागले. लहान मूल गोड अशा तऱ्हेचं सावळा सुकुमार जैसा कर्दळीचा गावा, राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपदिया, कस्तुरी मळवळ चंद्राची ओटी, रोडे मारकंठी वैजयंती. याप्रमाणे सर्व मथुरेतील काय, गोकुळातील काय, एक 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 पाहण्याकरता त्याला पाहून समाधान व्यक्त करते झाले. एवढंच नाही, ब्रह्मदेव आले, इंद्र आला, भगवान शंकर सुद्धा आले. त्या सर्वांनी पोळ कौतुक केलं. अशा रीतीने ते लहान मूल पाळण्यात असताना कंसाला कळाल्यानंतर आपला हा वेगळी आहे, आपला
हा वैद्य असल्यामुळे आज ना उद्या आपल्याला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून अनेक प्रकारचे मत्त असे बलशाली निरनिराळे राक्षस तो पाठवितात. केशी राक्षस आहे आणि अनेक राक्षस आहे. शेवटी कोणी वायूच्या रूपात येत होतं, कोणी सर्पाच्या रूपात येत होतं, कोणी आणखी पशूच्या रूपात येत होतं. याप्रमाणे अनेक प्रकारे त्रास देत पण ते जे आले ते भगवंतांनी आपल्या आणखी कृपा कटाक्षाने म्हणा खलास केला. आता भगवंताचा खलास करणं म्हणजे असं आहे, भगवंत खलास करतो पण आपल्यात मिळवून घेतो असं विशेष. कारण ते कर्मामुळे ती शिक्षा आहेच, तो दंड आहे. तसं आहे, जसं ज्याचं कर्म आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षा आहे, चांगली किंवा वाईट. याप्रमाणे राक्षस होते, त्यांचा राक्षसीपणा घालवणं आणि आपल्यामध्ये मिळून घेणं भगवंताचं कार्य. त्याप्रमाणे अशी एक आणखी राक्षसीने आली, तिने आपला प्रभाव दाखवला पण शेवटी ती खलास झाली. कपट्या मामभटातले भेदा याप्रमाणे अनेक प्रकारचे जे राक्षस येत होते, अनेक रूपात येत होते, ते सर्व खलास होत गेले. शेवटी भगवंतांना खाली पाळण्यातून उतरल्यानंतर रांगणं सुरू केलं. रांगत रंगणी चोरी तलोणी धावणी धरती गवळणी. रांगत असताना मग आपलं हे चोरी केली. आता वास्तविक रांगण्याचं वय काय असते, 4-4.5 वर्षाचं हद्द झाली आणि मोठं कौतुक त्या ठिकाणी गोकुळात होत होतं. हो, एका ठिकाणी थांबायचं नाही. यशोदाला खूप त्रास द्यायचा. अशा रीतीने ती आईच होती, किती जन्माचं तिथं पुण्यासारखं विचारलं. असा विश्वाचा जनता म्हणे यशोदेशी मला विठ्ठल विठ्ठल. आणि सर्व त्या गवळणी त्या यशोदेकडे यायच्या आणि कांगाड्या करायच्या. की हा येतो आणि चोरी करतो, आमचं जे 2 पैसे कमवायचं जे साधन आहे ते, त्याच्यामुळे आम्ही मोठे निराश आहोत. गवळणी गाढांनी सांगती यशोदेशी. याप्रमाणे त्यांच्या त्या गाऱ्हाणे ऐकता ते यशोदा खूप अशा तऱ्हेची आणखी त्रस्त झाली. पण तिला असं वाटे की आता हे मूल आहे, लहान आहे, हे कसं काय चोरी करणार आहे. यांचे जे गाऱ्हाणे आहे खरे आहेत की खोटे आहेत. गवळणी गाऱ्हाणे सांगती यशोदे
भगवान आपले गाई घेऊन निघाले. गोधने चारावया जातो शारण पाणी. यशोदेनं कांबळ दिली खांद्यावर, काठी दिली हाती, आणखी मुरली अशा तऱ्हेची आणखी दिली, काहीतरी आणखी त्या ठिकाणी काटे गोटे वगैरे मन रमण्याकरता निघाले सर्व. आणि भगवंतांनी आपले जे सवंगडी होते, आपले जे गडी होते, माझे गडी कोण कोण, ते गडी मिळून मग खेळायला लागले. गाई सोडून द्यायच्या आणि भगवंताने आपले गडी जे आहेत त्यांच्याशी खेळणं सुरू केलं. खेळणं म्हटलं की त्या खेळामध्ये मर्यादा असते. जो त्रिगुणात्मक खेळ आहे तो खेळ किती काही खेळला तरी समाधान नाही असं आहे. आणि त्रिगुण रहित अशा तऱ्हेचा साधू संतांचा जो खेळ आहे त्या खेळात मोठी मौज हो, मोठी मौज असं आहे. आनंदी आनंद नव्हे. हा आनंद लुटण्याकरता भगवान श्रीकृष्ण रूपात येतो आणि साधू संत त्यांच्यासोबत खेळत राहतात. मग होत कल्पवरी, मग होत कल्पवरी, मग होत कल्पवरी, मग होत कल्पवरी. गर्भवास हरी गर्भवास हरी सोबत हा आनंद लुटण्याकरता तुम्हाला म्हणतात सुखे सेऊ गर्भवास. येईन मी जन्म यासाठी देवा,
तुझी चरण सेवा साधावया. याप्रमाणे भगवत प्राप्ती झाल्यानंतरही भगवंताचं जे प्रेम आहे, भक्ती प्रेम सुख मिळवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे याप्रमाणे असे हे कल्पच्या कल्प निघून जातात. पण साधू संत पुन्हा आणखी भगवंताला इथे आणतातच खेळ करण्याला. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मारी सुकर मोहे धाव झाली पाना नाव घेता पंढरीनाना. याप्रमाणे भगवंत आणि आपले गोपाळ खेळता 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 थकले आणि मग खेळताना थकल्यानंतर सर्वांना भुका लागल्या. भुका लागल्यानंतर आता आपल्या शिदोऱ्या कशा आहे काय आहे ते पाहू. त्याप्रमाणे प्रत्येकाची शिदोरी वेगवेगळी होती. पाप पुण्याची शिदोरी, पण भगवंताची शिदोरी म्हणजे शुद्ध शास्त्रीची पुण्याची शिदोरी. तिथे काही निष्काम कर्माची शिदोरी म्हणजे निष्काम कर्मासारखी जिथे रजोगुण नाही, जिथे तमोगुण नाही, जिथे सत्वगुण गुणातीत अशा तऱ्हेचा तो खेळ खेळल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताची शिदोरी भगवंताने म्हटलं माझी शिदोरी पाहत माझी आहे तरी पाय नाही तरी घरा जाय चोरून यामाय नवनीत आलाय. शेवटी मग भगवंताला आपल्या भक्तांची दया येणार. दिने बहु आवडती दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. याप्रमाणे सर्वांचा विचार करून भगवंतांनी काही कमी जास्त कोणाच्या वृत्तीमध्ये काही शंका असेल काय, जोपर्यंत परोक्ष ज्ञान आहे तोपर्यंत सुख नाही. अपरोक्ष ज्ञानात सुख आहे, पण संगती जर संतांची नसली तर पुन्हा संसार आहे. आणि दृढ अपरोक्षानुभूती ज्याला म्हणतात त्या ठिकाणी जे समाधान आहे स्थिरमेकमासनम असं, त्या ठिकाणी जे सुख आहे ते सचिद आनंद रूपाचं सुख आहे. उपाधिरहित सुख आहे, निरतिशय सुख आहे आणि त्या सुखाची मर्यादा नाही. ज्या सुखाची सुखसंपदा मद्भक्त सदा भोगिती असे जे महात्म्य आहे ते महात्मे त्यांच्या अंतःकरणातून सर्व अशा त्यांचे विषय निघालेले असतात. भगवान एकटा अशा त्यांच्या अंतःकरणात असतो आणि त्या एकट्यामध्ये जे सुख आहे त्या सुखामध्ये द्वैत संपतं आणि अद्वैत प्राप्त होतो. म्हणजे नाही द्वैत म्हणजे भिन्नता, जिथे विषमता नाही, जिथे द्वंद्व नाही, जिथे कलह नाही, असं एकत्व ज्या ठिकाणी आहे. यो वै भूमा तत्सुखम नालते सुखमस्ती. जी उणीव आहे ती संसारात, ती प्रकृतीच्या अशा तऱ्हेच्या आणखी वातावरणात आहे. प्रकृती रहित अशा तऱ्हेचं जे भगवंताचं सुख आहे त्या ठिकाणी सुखच सुख आहे. सुखाची राशीच आहे. आनंदाच्या तुम्हा घरी राशी हरी अनंत असा आहे. अशा तऱ्हेच्या सुखात पहुडलेले जे अशा तऱ्हेचे महात्मे आहेत त्या महात्म्यांच्या ठिकाणी द्वैत संपवणं, त्यांच्या ठिकाणचं ज्ञान संपवणं आणि त्यांच्या ठिकाणी सुख समाधान त्यांना प्राप्त करून देणं हे भगवंताचं कार्य आहे. ते आता त्या दृष्टीने जे विचार करत असतील, त्या दृष्टीने जी वाटचाल करत असतील, त्या दृष्टीने जे परमार्थ करत असतील त्यांना त्या सुखाची प्राप्ती होणे आहे. आणि ती सुखाची प्राप्ती केल्याशिवाय जीवनामध्ये कृतकृत्यता नाही हा सांगण्याचा साधू संतांचा कयास आहे. विठाला
ठिकाणी बसणं याचा अर्थ असा की अधिष्ठानाशी अशा तऱ्हेचा आणखी संयुक्त होणं. जे द्वैत आहे, जो आभास आहे, नगापै पंडुकुमरा येता स्वरूपाच्या घरा तरी तसे आडवारा विश्वाभास होतो. असा विश्वाचा जो आभास आहे, हा विश्वही नाही, विश्वाचा आभासही नाही, काय अधिष्ठान आहे. अशा तऱ्हेची दृढ अपरोक्षानुभूती जेव्हा साधू संतांना प्राप्त झालेली असते, त्या अनुभूतीत त्यांना जे सुख आहे त्यालाच काला म्हणतात. तुका म्हणे काला ओठे अभेद देतीरा, ओठे अभेद देतीरा, ओठे अभेद देतीरा. तुका म्हणे काला ओठे अभेद देतीरा, ओठे अभेद देतीरा, ओठे अभेद देतीरा. कोठे अभेद देखिला तेथे, जिथं अभेद आहे अशा प्रकारचा हा जो काल आहे भगवंताने आणखी वृंदावनात केलेला आहे. आपल्या गोपाळांच्या सौंदर्या गोपाळ जे होते त्यांच्यासोबत केलेला आहे. आणि म्हणून बिभ्रदेन जठरपटयो संगवेत्रे लक्षे वामे पाणम तिष्ठन्मध्ये सबरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति लोके यज्ञरूपालकी गोपाल कृष्ण भगवान की जय. हा काला जीव दशा संपल्यानंतरच प्राप्त होतो. सरी तुकया नेला भगवंताची प्राप्ती होते. भगवत प्राप्ती होणं हेच मानवी जीवनात अशा तऱ्हेचा आणखी काय आहे महत्त्व आहे, पुरुषार्थ आहे. ह्या खरं पुरुष याप्रमाणे चारही पुरुषार्थामध्ये याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ते जीवाला प्राप्त होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने साधू संत आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन करण्याकरता आपला अधिकार जो आहे तो वाढवण्याकरता भक्तिपंत बहु सोपा पुण्यनालया परपरा हे आणि कृपाची एके खंडत. त्याप्रमाणे साधू संत आपल्याला सोप्या मार्गाने सोप्या वाटेने चालण्याकरता लावतात की जेणेकरून आपण चालू शकू, परमार्थ करू शकू, आपला प्रपंचही करू शकू आणि प्रपंचातूनही आपला परमार्थ साधू शकू. त्याच्याकरता भगवंताचं नामस्मरण हे अत्यावश्यक आहे. अशा रीतीने ते जशा रीतीने करता येईल तशा रीतीने या 12 निवडणुकीने भरी भगवंताचं स्मरण करावं आणि आपला संसार करावा. म्हणजे साधू संत आपल्यावर कृपा करतील. ज्ञानेश्वर भूमंडळी तुका म्हणे
अभंगाचं तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत जीव दशेचा बाध होत नाही तोपर्यंत देव हा प्राप्त होत नाही, तोपर्यंत सच्चिद आनंद सुखाची प्राप्ती होत नाही. आणि याकरता साधू संतांचा जो उपदेश असतो त्या उपदेशाप्रमाणे आपल्याला आपलं जीवन घडवावं लागतं. या ठिकाणी माझ्यापेक्षा कितीतरी अशा तऱ्हेचे आणि ज्ञानवान चिट्टे महाराज जे आहेत त्यांचं काल्याचं कीर्तन व्हावं अशी माझी इच्छा होती, पण मला लागले महाराजांनी आपला आग्रह केला. खरं म्हणजे खरे धन्यवादास पात्र आहेत हे महाराज. लहान जरी असले वयानं तरी आमच्यापेक्षाही ज्ञानवान आहे, आमच्यापेक्षाही गुणवान आहे, आमच्यापेक्षाही त्यांची जी दृष्टी आहे संप्रदायाची आणि साहित्यिक या दृष्टीने दार्शनिक या दृष्टीने त्यांची दृष्टी खरोखर पाखंडी अशा तऱ्हेची आहे. त्याप्रमाणे श्री दत्ताने महाराजांनी एवढा मोठा हा महोत्सव आपल्या सर्वांच्या प्रेमाने उत्साहाने आणखी सहकार्याने साजरा केलेला आहे. त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच आहे. ईश्वर त्यांना खूप अशा तऱ्हेची चांगली वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची बुद्धी देवो आणि या गावामध्ये खरा आनंद द्विगुणित होत राहो आणि असाच आनंद आपल्याला सर्वांना प्राप्त हो अशा तऱ्हेची ही कामना करून या ठिकाणी हे सेवेचे शब्द आहेत हे गोपाल कृष्णाच्या चरणी ठेवतो आणि विराम शब्दाला विराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय सपला एकादशी निमित्त आपल्या गावामध्ये 7 दिवस चालणारा अखंड हरिनाम सप्ताह आज पूर्ण झाला. आज या ठिकाणी आपण हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य सोपान काका कुचे शास्त्री यांच्या मुखातून काल्याच्या कीर्तनाचं आपण श्रवण केलं. काकांच्या हस्ते हे जे 7 दिवस चालणारी आपली नाम साधना आहे त्याला आज कळस चढला. कालही मी कीर्तन झाल्यानंतर बोललो की आपल्या गावामध्ये आज जी काही प्रसन्नता आहे हे जे मुलांवरती संस्कार आहेत यामागं एकच कारण आहे ते म्हणजे काकाचा आशीर्वाद. प्रयत्न नाही, आपण म्हणतो प्रयत्न नाही या सगळ्या गोष्टी झालेल्या, ह्या प्रयत्न साध्य नाही, या कृपा साध्य आहे. काकाची ही कृपा आहे की आपल्या गावामध्ये एवढे टाळकरी आहेत. 7 दिवस चालणाऱ्या या अखंड नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये रोज ज्यांनी अन्नदान केलं त्यांचा सत्कार करणं आवश्यक आहे. फक्त आपले 5 मिनिटं घेतो, मला माहिती आहे वेळ झाला. शहरी भागामध्ये जर गेलो तर शेजारच्या व्यक्तीलाही बोलवण्याची मानसिकता नसते, एवढी संकुचित विचाराचे लोक आज आहेत.
परंतु आपल्या गावामध्ये रोज दोन्ही टाइम 500 ते 600 लोकांना अन्नदान करणं ही काही साधारण गोष्ट नाही. आणि अन्नदान करणारे जे लोक आहेत ते काही फार असे सधन आहेत, श्रीमंत आहेत, प्रचूर प्रमाणात संपत्ती असे नाही, मोलमजुरी करणारे ज्यांच्याकडे जमीन जुमला काही नाही, अशा पद्धतीच्या लोकांनी 7 दिवस अन्नदान केलं. खरंच सामान्य गोष्ट नाही एवढा मोठा आटापिटा करणं. त्यानंतर बाकी जे वाढणं करणारे मुलं आहे, रात्रीचे 1:30 2-2 वाजेपर्यंत भांडे घासणं, आणि 7 दिवसापर्यंत कुठल्याही स्वयंपाक करणाऱ्या बाया आपण बोलवल्या नाही. गावातल्या बायांनीच दोन्ही टाइम स्वयंपाक केला. खरोखर आपले मानाव तेवढे आभार कमी आहेत. आणि आपण सर्वांच्या प्रयत्नामुळे हा सोहळा सुरू आहे. इथं कोणी अध्यक्ष नाही, कोणी नाही, काही नाही. फक्त असा एक करून घेणारा देव आहे. सर्वांच्या अंतःकरणामध्ये देव आहे आणि तो देव आपल्याला सांगतो तू हे कर ते कर. या पद्धतीने हा सोहळा चालतोय. म्हणून पहिल्या दिवसाचे जे अन्नदाते आहे, सकाळचे अन्नदाते श्री त्या अगोदर हरिभक्तपरायण गुरुवर्य सोपान काका कुचे शास्त्री यांचा सत्कार करणं आपली जबाबदारी आहे. कारण त्यांच्या कृपेमुळेच आपण परमार्थाच्या या रस्त्यावर आता हळूहळू निघतोय. आपल्या गावातील श्री हरिभाऊ राठोड यांना मी विनंती करतो की काकांना शाल आणि श्रीफळ देऊन काकांचा सत्कार करा. कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण 7 दिवस त्यांच्या मुखामधून श्री शिव महापुराण या ग्रंथाचं श्रवण केलं. सामान्य नाही महाराज, एखादा ग्रंथ जसाच्या तसा मांडणं माझा अधिकार नाही या विषयावर बोलण्याचा. अशा अलौकिक आणि फार किचकट असणाऱ्या ग्रंथावर सहज सुलभ संत साहित्याची जोड देऊन खरोखर माझा अधिकार नाही. फार एक वैचित्र्य संपन्न असणारा शिव महापुराण ग्रंथ आणि त्या ग्रंथावर अत्यंत एक समीक्षात्मक दृष्टीने एक सैद्धांतिक भाषेमध्ये एवढ्या स्तरावरचं शिवपुराण कधी कुठं ऐकायला भेटणार नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. आणि हे सांगायला थोडं हे बरोबर नाही, पण सांगतोय आपल्याला की आपलं गाव खूप असं पैशाच्या बाबतीत गरीब आहोत आपण, एक साधारण आपली राहणीमान आहे. महाराज खूप मोठं त्यांच्याकडे वैभव आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांचं घर वगैरे पाहिल्यानंतर असं वाटतं की एवढे मोठे महात्मा, अशा वैभवात राहणारे महात्मा आपल्या या साधारण गावामध्ये एका सामान्य साध्या रूममध्ये राहून ते आपल्या इथं भागवताची सेवा करतात, शिव महापुराणाची सेवा करतात. खरोखर हा त्यांचा मोठेपणा आहे. कारण तेवढी पात्रता आमच्यात नाही की आम्ही तुमची सेवा करू शकू, तुमची व्यवस्था करू शकू. त्यांच्या वक्तव्यासाठी जो एक अधिकार लागतो श्रोतृवर्गांचा, तो अधिकार आमचा नाही. तरी सुद्धा तुम्ही 3 वर्षे या गावामध्ये आलात, अजून सुद्धा ही सेवा आम्हाला देत चला अशी विनंती करतो. खूप खूप उपकार आहेत महाराजजी तुमचे आमच्यावर. हे मूल्यमापन करण्याचा माझा अधिकार नाही, पण एक मला जे जाणवलं ते एक भाव मी आपल्यापुढे मांडला. काही सामान्य महात्मा नाही, खूप भाग्यवान समजा स्वतःला ब्राह्मणवाडा पश्चिममधील आपण सर्व रहिवाशांनी. असे मोठ्यात मोठे महात्मे आपल्या गावामध्ये येतात आणि त्यांच्या मुखातील काहीतरी आपल्याला ऐकायला मिळतं, यातच आपली धन्यता आहे. आपल्या गावातील श्री तुकारामजी ठाकरे यांना मी विनंती करतो की हरिभक्तपरायण परमपूजनीय आदरणीय चिक्के महाराज यांचा सत्कार करा.
कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ही सर्व 7 दिवस धावपळ करणारी मुलं, तुम्ही स्वयंपाकाकरता मदत करणाऱ्या सर्व महिला मंडळी, 7 दिवस तुम्ही साथ दिली, त्या सर्वांची मी मनापासून आभार मानतो आणि थोडं आटोपतं घेतो. पहिल्या दिवसाचे अन्नदाते श्री देवसिंगजी राठोड यांचा सत्कार काका करतील. थोडं वेगात या. सायंकाळचे अन्नदाते रामकृष्ण ठाकरे यांचा सुद्धा सत्कार काका करतील. रामकृष्ण ठाकरे. घरचे पंढरीनाथ भगवान की जय. दुसऱ्या दिवशी अन्नदाते सकाळचे सारंगगोडे, सायंकाळचे रामदास नेवारे या. तिसऱ्या दिवसचे अन्नदाते श्री दिलीप वाघाडे, सायंकाळचे अन्नदाते वैभव राऊत. चौथ्या दिवसचे अन्नदाते श्री राजेंद्र गावंडे, सायंकाळचे अन्नदाते राजू राऊत या. जसे जसे नाव घेतो तसे तसे या वेगाने. पाचव्या दिवसाचे अन्नदाते सकाळचे श्री गणेश चचाने, सायंकाळचे अन्नदाते गणेशोत्सव मंडळ त्यांच्यातर्फे रोशन तांगडे. सहाव्या दिवसचे अन्नदाते श्री प्रदीप गजबे, सायंकाळचे अन्नदाते प्रवीण सहारे. सपला एकादशीला सकाळी ज्यांचा फराळ होता असे शैलेंद्र नेवाले. सायंकाळचे अन्नदाते फराळ ज्यांच्याकडे होता श्री भालेश कनसे. पंढरीनाथ भगवान की जय. सकाळी ज्यांच्याकडे अल्पोपहार होता त्यांचा सत्कार हरिभक्त परायण गुरुवर्य चिट्टी महाराज करतील. दुसऱ्या दिवसचे सकाळी ज्यांच्याकडे अल्पोपहार होता श्री पांडुरंग वाघाडे या. तिसऱ्या दिवशी अक्षय सहारे. चौथ्या दिवसचे निखिल गोडे. पाचव्या दिवसचे सुनील भोयर. सहावा दिवस सूरज गावंडे. सातवा दिवस जितेंद्र गोडे. आठवा दिवस श्री लक्ष्मण नेवारे. आजचा महाप्रसाद ज्यांच्याकडे आहे असे श्री प्रवीण गोडे. हरिभक्त परायण चिट्टी महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी प्रवीण गोडे यांचा सत्कार करावा.
आपला हा जो ज्ञानयज्ञ सप्ताह आहे हा तारखेनुसार नाही आहे. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल ही मुलंच आपल्या मनानं तारीख ठरवतात आणि भागवत सप्ताह करतात, असं नाही. आपला तिथीनुसार आहे आणि आपल्या वैदिक संस्कृतीमधील कुठलाही जो सोहळा असतो तो तिथीनुसार असतो, तारखेनुसार नसतो. यावर्षी हनुमान जयंती ज्या तारखेला आली तीच तारीख पुढच्या वर्षी असं नाही, ती तारीख बदलत असते. त्यामुळे आपण जे भागवत सप्ताह ठरवला आहे तो सपला एकादशीच्या पर्वावर ठरवलेला आहे. त्यामुळे हे तारीख मागे पुढे होऊ शकते, कदाचित पुढच्या वर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सप्ताह जाऊ शकतो. त्यामुळे सप्ताह हा तारखेनुसार नाही, हा तिथीनुसार करायचा असतो. तर सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. हे जे आपल्या गावातील सर्व मुलं आहेत यांनी सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. आपल्या गावामध्ये आलेले मृदंगवादक हरिभक्तपरायण गौरव महाराज धादोड, ऋषिकेश महाराज लोखंडे गायक, परम आदरणीय देवानंदजी महाराज खंडारी हरिभक्तपरायण, डॉक्टर सुनील महाराज गिरी हरिभक्तपरायण, ज्ञानेश्वर महाराज सरोदे हरिभक्तपरायण, श्रीकृष्ण महाराज काडे हरिभक्तपरायण, मधुकररावजी काते हरिभक्तपरायण, पंजाबरावजी उघडे, या सर्व मंडळींनी या कार्यक्रमामध्ये येऊन या कार्यक्रमामध्ये एक शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. यानंतर आरती होईल, त्यानंतर महाप्रसाद. भागवत सप्ताहाची सर्वात मोठं जर कुठली फलश्रुती असेल तर मुलांवर संस्कार होणे. आपल्या गावात एवढे मुलं घडले. अजून एक विनंती आहे की जे न येणारे मुलं आहेत त्यांना कृपया एक प्रेरणा द्या, त्यांना इकडे पाठवा. आणि हे काम प्रत्येक आई वडिलांचं आहे. बरं, तुम्ही त्यांना फोर्स करसाल तरच ते मुलं आज येतील. ते आज कच्च्या मडक्यासारखे. आज त्यांना एक जबरदस्ती वेळ आली तर त्यांना ताडण करा, शिक्षा द्या, जे करायचं ते करा, पण या मार्गाला लावा. आणि एकदा ते मोठे झाले की मग त्यांच्यामध्ये परिवर्तन होणं फार कठीण वाटतं. आणि मोठं झाल्यावर मग पश्चाताप करण्यापेक्षा हे आत्ताच जर त्यांच्यावर संस्कार झाले तर फार चांगलं होईल. हे एवढे मुलं आहेत, अजून जे गावातील उर्वरित मुलं आहेत त्यांना कृपया पाठवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लगेच आता आरती होईल आणि महाप्रसाद. रामकृष्ण.